जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीएससी कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट लिस्ट फॉर सप्पू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे बीएससी सीएस आहे, तर यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत तेच आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, पहिल्या सेमिस्टरमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल्स असतं. यामध्ये वेगवेगळे पार्ट विषयी जे कम्प्युटरचे कंपोनंट्स असतात त्याच्याविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर दुसरं असतं प्रोग्रामिंग प्रिन्सिपल अँड अल्गोरिदम्स. तर हा पण सब्जेक्ट खूप मस्त आहे. यामध्ये पण खूप काही शिकण्याजोगं आहे. हा एक असतो. त्यानंतर मॅथमॅटिक्सचा बेसिक पार्ट इथे तुम्हाला शिकवला जातो आणि त्यानंतर बिझनेस कम्युनिकेशन. हे असतं पहिल्या सेम मध्ये. त्यानंतर सेकंड सेम मध्ये सगळ्यात आधी सी प्रोग्रामिंग तुम्हाला इथे शिकवले जाते, एकदम बेसिक पासून. जर तुम्हाला याच्या आधी जर प्रोग्रामिंग कोडिंग येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, इथे तुम्हाला एकदम बेसिक पासून कोडिंग शिकवली जाते. त्यानंतर येतो डाटा स्ट्रक्चर. आता डाटा स्ट्रक्चर हा प्लेसमेंटच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा सब्जेक्ट असतो. डाटा स्ट्रक्चर हा सब्जेक्ट एकदम मनातून शिका, म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. काय होतं की इंटरव्ह्यूमध्ये ज्यादातर क्वेश्चन जे आहेत डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम या दोनच सब्जेक्ट पैकी येत असतात. त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर ऑर्गनायझेशन हा सब्जेक्ट असतो. त्यानंतर मॅथमॅटिक्सचा सेकंड पार्ट, थोडासा ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स इथे तुम्हाला शिकवला जातो. तर हा सिलेबस असतो जर तुम्ही बीएससी सीएस करत असाल पुणे युनिव्हर्सिटीमधून. आणि याच्या रिलेटेड काही डाऊट आणि क्वेश्चन असेल तर मला तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. मी नेहमी तिथे रिप्लाय देत असतो.